सर जी आप गलत फहमी में हो। सबको नहीं पहचानती लेकिन इसको पहचानती हूँ। ये आजी है हमारी। इधर देखिए आजी भाई, आप अच्छी लग रही है, अच्छी लग रही है। गोलमाल है भाई, सब गोलमाल है। और आपको अगर ट्रेन से भी जाना है, जिसको ज़्यादा जल्दी हो रही है तो इधर ट्रेन है, ट्रेन से जाना। हाँ सीधा तुमको घर तक पहुंचा देंगे। उड़ के जाएगा कि चलते जाएगा? नहीं सर, सर आप तो मुझे सबसे बड़े लग रहे हो सर। हमको ना मैडम, बड़े सर से हमको रामगिरी से दर्शन हो सकते क्या मैडम? आपकी एज क्या है? हमारी एज 45 है। सॉरी नहीं होगा। 98 के ऊपर वाले लोगों को राम झूला अलाउड है मैडम। मैडम हमारे हम नहीं कर सकते वो कुछ। मैडम इनका टोंगरा दिखता है तो हम जाएंगे कैसे? तुम दो औरत मुझे बहुत अजीब लग रही हो जब से आए तब से। कोई परेशानी नहीं की। ये दो गाड़ी आपकी है क्या मैडम? पार्किंग में लगाइए मैडम, नहीं तो चार्ज लगेगा। मैडम 100 रुपये का 1 कप चाय मिलेंगी, उसमें भी पहले पैसे देना पड़ेगा क्योंकि हमको रेगुलेटर ख़त्म हो गया हमारा। हाँ और शक्कर और चाय पत्ती अदरक लाने के लिए हमको पैसे लगेंगे। मंजूर होगा? इसमें चाय का अंदाज है क्या मैडम? ठीक है ना, चाय का अंदाज है? ये 350 की चाय है। 350 में 50 100 200 100 मैडम आप कौन से स्कूल में पढ़े हो? 250 3 से 50 फक्त अभी गाइस इन साउंड इफेक्ट्स को एवढ्याच लोकांचे येणार, एवढ्याच लोकांचे चाय भेटणार। कौन से हॉस्टल में थे? ये वाले आदमी बहुत अच्छे लग रहे हैं आज। इधर देखिए ना सर, सर इधर देखिए ना सर, आपका नाम क्या है? अरे ये नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? कमेंटमध्ये नक्की सांगाल। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन चॅनलमध्ये सुद्धा। तर आता वाजले आहेत सायंकाळचे 11:15 आणि आम्ही एवढ्या रात्री कुठे जात आहे ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। हा ब्लॉग खूप छान होणार आहे कारण पूर्ण फॅमिली आमची आमच्यासोबत राहणार आहे। तेवढ्या रात्री आम्ही कुठे चाललो तर ट्रिपवर, पण कुठे चाललो हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता झाली आहे माझी बॅग पॅकिंग, बघू शकता। माझी बहीण पण आली मला घ्यायला कारण इथून आम्हाला तिथपर्यंत जायसाठी आमच्याकडे गाडी सध्या अवेलेबल नाही आहे त्यामुळे। आणि माझ्या नवऱ्याचं नेहमीप्रमाणे एकच असतं, जेव्हा कुठे जायचे राहते तेव्हा त्यांना आंघोळ, जेवण, पुन्हा काही काही गोष्टी सुचतात। तशाप्रमाणे आत्ता पण तसंच झालं आहे। आता 11:15 वाजता त्यांना करायची आंघोळ। तर आम्ही कुठे जात आहे ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय। आणि आमची तयारी होत आहे। आमच्या इकडे ट्रिपमधले मेंबर बसले आहे, एक तयारी करत आहे, एक लिपस्टिक लावत आहे। आणि चला तुम्हाला बाकीचे पण दाखवते। हाय म्हणा। हाय हेलो। ते हाय म्हणत आहे। तर इथे आता आम्ही निघालो आहे ऑन द वे। आणि मला वाटते आम्हाला मॉर्निंग तर होईलच तिथेपर्यंत पोचायला जिथे आम्हाला जायचं आहे। आणि खूप छान एन्जॉय केला, खूप छान मजा येत होती। आणि ड्रायव्हिंग नीतू करत होते। माझा नवरा ड्रायव्हिंग करत असला आणि त्याच्या बाजूला मी बसून राहिले की मला असं वाटते की पूर्ण जन्नतची सफर मी केली। मला खूप छान वाटते। तसे इथे कुठे बाहेर जातात तर मला घेऊन जातात, मला खूप छान वाटते त्यांच्यासोबत ट्रॅव्हलिंग करायसाठी। तर इथे करत आहेत नीतू ट्रॅव्हलिंग। काही व्हिडिओ शूट केले, काही शॉर्ट्स पण घेतले, छोटे छोट्या मिनी व्लॉग्स पण बनवले, रील्स पण बनवले। आणि आता आम्ही इथे थांबलो आहे कारण वाजले होते इथे 2 ते 3 काहीतरी। आणि आम्हाला एका दुकानामध्ये छान चहा प्यायची होती, तिथेच मस्त शेकोटी पेटवली होती। तर इथे आम्ही एवढेही जण थांबलो, आमची फॅमिली। थोडे हात शेकले, थोडं गरम झालो। आणि नाही म्हणता म्हणता तरी आम्हाला पोचायला 4 वाजलेच। तर इथे आम्ही रूम बुक केले, एक हॉटेल बुक केलं तिथे स्टे करायसाठी। काहीच वेळासाठी स्टे करायचं होतं कारण आम्हाला फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून दर्शनाला पण जायचं होतं म्हणून।
आणि त्यानंतर इथे मस्त मोठ्या गंजामध्ये पाणी गरम होत होतं. मी जिजूसोबत काहीतरी कॉमेडी करत होती, ते मी इथे नाही दाखवू शकत तुम्हाला. स्टार्टिंगला तुम्ही बघून समजू शकता की आमची कोणत्या गोष्टीवर कॉमेडी सुरू होती बा म्हणून. आणि छान 4:30-5 वाजता आम्ही इथे पोहोचलो. फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली सगळ्यांनी आणि आम्हाला देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं. म्हणून मी तो जो ब्लॉग होता तो सेकंड पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे, कारण एवढा मोठा ब्लॉग होऊ शकत नाही त्यामुळे. तर तो ब्लॉग तर खूपच छान होणार आहे, खूपच एन्जॉयमेंट होणार आहे. हा पहिल्या दिवसाचा ब्लॉग आहे आणि तो दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. 2 पार्ट करून मी ब्लॉग अपलोड करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक छोटीशी कमेंट नक्की करा की तुम्ही माझा ब्लॉग कुठून बघताय म्हणून. आणि असेच माझी नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बाय बाय.